संजय निरुपम शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। निरुपम यांनी उत्तर पश्चिम मुंबईमधून उमेदवारीची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने निरुपम हे नाराज आहेत आणि ते आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्या उमेदवारावर ते टीका करत होते त्यांच्याच विरोधामध्ये आता संजय निरुपम यांना उमेदवारी मिळणार अशी शक्यता वर्तवली जाते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, संजय निरुपम शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। नुकतीच त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली आहे। संजय निरुपम यांची पक्षविरोधी वक्तव्य केल्याने त्यांच्यावर ही 6 वर्षांसाठी कारवाई करण्यात आली आहे आणि त्यातच आता ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते। तर काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने संजय निरुपम हे नाराज होते आणि त्यामुळे आता शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्यांना लोकसभेची जी उमेदवारी आहे ती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे त्यांची ही जी इच्छा होती लोकसभेत लढवण्याची ती पूर्ण होणार असं दिसतंय। त्यामुळे आता हा प्रवेश नेमका कधी होणार आणि त्यांना उत्तर पश्चिम मुंबईची उमेदवारीची घोषणा नेमकी कधी होणार याकडे लक्ष असेल। कोणी निवडणुकीला कुठे उभं राहायचं, कोणत्या गटाकडून कोणत्या तटाकडून हा त्यांचा प्रश्न आहे। पण मी खात्रीने सांगतो, उत्तर पश्चिम मतदारसंघ हा परंपरेनं शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील। निरुपम असेल तर टफ फाईट होईल? अजिबात नाही, उलट सोपी जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।